फेअर हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड कमीत कमी हफ्त्यांमध्ये जास्तीत जास्त सुविधा देणारी एकमेव कंपनी. BP, डायबिटीज, अस्थमा, कोलेस्ट्रॉल यांसारख्या आजारांवर 30 दिवसांच्या कालावधीनंतर उपचार देणारी एकमेव कंपनी. हृदयविकार, कॅन्सर, ब्रेन ट्यूमर, किडनी स्टोन यांसारख्या गंभीर आजारांवर पॉलिसी तसेच उपचार देणारी कंपनी. अमर्यादित आरोग्य विम्याचे कव्हर देणारी एकमेव कंपनी. सासवड, जेजुरी, पुणे येथील सर्व नामांकित हॉस्पिटल्समध्ये कॅशलेस सुविधा देणारी एकमेव कंपनी. अधिक माहितीसाठी संपर्क शेवते इन्शुरन्स, सासवड, 98 22 32 68 44. धन्यवाद. नमस्कार, मी प्राध्यापक एन आर जगताप. तुम्ही पाहताय चावडीन्यूज.com. पेटलेल्या धस मुंडे वादामागची मोठी धक्कादायक अपडेट. काय आहे सुरेश धस आणि धनंजय मुंडेच्या वादामागचं मुख्य कारण? मस्साजोगचे दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घुण हत्येमुळे बीड जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्र हादरला. या हत्येनं महाराष्ट्राचं राजकारण चोहोबाजूंनी ढवळून निघालं. यात मुख्य आरोपी असलेल्या वाल्मिक कराडसह एकूण 9 जणांवर मकोका लावण्यात आला. पण कराडचं मुंडे कनेक्शन धागा पकडून भाजप आमदार सुरेश धसांनी एकामागोमाग एक बीड परळीतील गुन्हेगारी प्रकरणं बाहेर काढली. या आरोपांमुळे आकाचा आका असा उल्लेख करत मुंडेंना जेरीस आणलं. पण मुंडे धस वादामागं वेगळंच धक्कादायक कारण समोर आल्याचं बोललं जात आहे. गेल्या 2 महिन्यांपासून पेटलेल्या भाजप आमदार सुरेश धस आणि मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांच्या टोकाच्या वादापाठीमागचं खरं कारण समोर आल्याचं सूत्रांकडून सांगितलं जात आहे. यात वाल्मिक कराडनं बीड जिल्ह्याच्या शेजारी असलेल्या आष्टी मतदारसंघातून निवडणूक लढविण्याची तयारी केल्याचं बोललं जात आहे. तसेच हा मतदारसंघ हा सुरेश धस यांचा बालेकिल्ला समजला जातो. याच मतदारसंघातून सुरेश धस यांनी अनेकदा आमदारकी मिळवली आहे. पण याच मतदारसंघातलं वंजारी समाजाचं वाढतं प्राबल्य लक्षात घेऊन वाल्मिक कराडनं येथूनच निवडणूक लढवण्याची तयारी केली होती. पण महायुती निवडणूक लढवण्याचा निर्णय झाल्यामुळे या मतदारसंघातून सुरेश धस यांना तिकीट मिळालं आणि धस हे मोठ्या मताधिक्यानं जिंकूनही आले. भाजप आमदार सुरेश धस यांच्या मनात हाच राग असल्याचं बोललं जात आहे. तसेच आष्टी मतदारसंघात सुरेश धस यांच्या पत्नीच्या नावानं ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झालेला असला तरी तो कराडच्या सांगण्यावरून झाला असल्याचा संशय धस यांना होता. म्हणून धस मुंडे वादानं टोक गाठला असल्याची मराठवाड्याच्या राजकारणात जोरदार चर्चा आहे. भाजप आमदार सुरेश धस आणि मंत्री धनंजय मुंडे यांची 2 वेळा गुप्त भेट झाल्याचं समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. या भेटीवर आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी धस आणि मुंडे यांच्यामध्ये गेल्या काही दिवसात झालेल्या भेटीचं समर्थन केलं आहे. भेटीबाबत विचारलं असता अजित पवार संतापले आणि कोण कोणाला भेटला तर तुला काय वाईट वाटतं असा प्रतिसवाल त्यांनी पत्रकारांनाच केला. तसंच सुरेश धस हे आमदार आहेत आणि या महाराष्ट्राला यशवंतराव यांची शिकवण आणि सुसंस्कृतपणा आहे. त्यामुळे कोणी कोणाला भेटलं तर त्यात काही वावगं नसतं, कोणी कोणाचा दुश्मन नाही असंही पवार म्हणाले. आमची महायुती होण्यापूर्वी देखील चंद्रकांत पाटील यांना मी भेटायचो. आता आमची विचारधारा एक झाली आहे. सुरेश धस यांचे पूर्वीपासूनचे संबंध आहेत. त्यामुळे आजारी असल्याने धस हे धनंजय मुंडे यांना भेटायला गेले असतील. जर तुम्ही आजारी पडला तर सहकारी पत्रकार म्हणून माणुसकीच्या नात्याने तुम्हाला पण भेटायला येतात ना, असा उलटा सवालच अजित पवार यांनी पत्रकारांनाच विचारला. गेल्या 2 ते 2.5 महिन्यापासून मराठवाड्यासह संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये भाजप आमदार सुरेश धस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते मंत्री धनंजय मुंडे या दोघांमधील टोकाला गेलेला वाद आणि भाजप आमदार सुरेश धस हे सातत्याने एका पाठोपाठ एक धक्कादायक खुलासे, धक्कादायक गौप्यस्फोट करत मंत्री धनंजय मुंडे यांच्यावरती टीकास्त्र सोडत होते. आकाचा आका असं म्हणत ते प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून धक्कादायक खुलासे करत धनंजय मुंडेंवरती टीका करताना दिसत होते. परंतु आता भाजप आमदार सुरेश धस आणि मंत्री धनंजय मुंडे यांच्यामध्ये एवढा टोकाचा वाद असण्यामागचं कारण काय असा प्रत्येकाच्या मनात
प्रश्न निर्माण झाला होता. मोठ्या प्रमाणात उत्कंठा होती. मराठवाड्याच्या राजकारणामध्ये आता वेगळी चर्चा रंगलेली आहे. मराठवाड्याच्या राजकीय क्षेत्रातून एक जो धक्कादायक अपडेट येते ती असं मानलं जातंय की सुरेश धस हे ज्या बीड जिल्ह्याच्या शेजारील आष्टी मतदारसंघ आहे हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो आणि वाल्मिक कराड हा त्या आष्टी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास मोठ्या प्रमाणात इच्छुक होता. त्या ठिकाणी असणारं वंजारी समाजाचं मताधिक्य वाढवण्यामध्ये देखील वाल्मिक कराड हा मोठी भूमिका बजावत असल्याचं बोललं जात आहे आणि यामुळेच सुरेश धस हे वाल्मिक कराड व त्या माध्यमातून मुख्यत्वे धनंजय मुंडेंवरती नाराज होते. त्यांच्या मनात राग होता. शिवाय सुरेश धस यांच्या पत्नीच्या विरोधात जो अट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झालेला आहे त्या गुन्ह्याच्या दाखल होण्यामध्ये वाल्मिक कराडची मुख्य भूमिका असल्याचा दाट संशय व खात्री सुरेश धस यांना होती असं देखील मानलं जाते. या दोन मुख्य कारणामुळे सुरेश धस हे वाल्मिक कराड व धनंजय मुंडे दोघांवरही प्रचंड नाराज आहेत आणि त्यांच्या मनात राग आहे. आता मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख प्रकरणामध्ये वाल्मिक कराडचा मुख्य भूमिका असल्याचं ज्यावेळी बोललं गेलं आणि याला ही जी वादाची जी मुख्य कारण आहेत हे काय आहे हे आता समोर आल्याचं बोललं जाते. यामध्ये सुरेश धस यांचा धनंजय मुंडेवरती रोष होता. शिवाय धनंजय मुंडेंसोबतच वाल्मिक कराडच्या बाबतीत देखील त्यांच्या मनामध्ये राग होता. आता झालंय काय की नुकतीच 2 दिवसापूर्वी आणखी एक अपडेट आली. सुरेश धस हे धनंजय मुंडे यांना 2दा भेटले. त्यापैकी एक भेट ही चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासोबत होती. मात्र दुसरी जी भेट होती ती अत्यंत गुप्त होती. परंतु ही बातमी लीक झाली. प्रसारमाध्यमांनी ती बातमी प्रसारित केली आणि आता सुरेश धस हे टीकेचे धनी ठरलेले आहेत. परंतु नेमकं ही बातमी लीक का झाली याबाबतीत मी 24 तासात छडा लावलाय आणि तो माणूस मी शोधलाय की जो माणूस बीडच्या राजकारणातला सगळ्यात मोठा राजकारणी आहे असं देखील त्यांनी संकेत दिलेला आहे. एकंदरीतच काय की सुरेश धस आणि धनंजय मुंडे यांच्या वादामागचं मुख्य कारण काय ते आता समोर आल्याचं बोललं जात आहे आणि यामध्ये मोठी अपडेट समोर आल्याचं मानलं जात आहे. आता येणारा काळच ठरवणार आहे की जी गुप्त भेट होती त्या बाबतीत सुरेश धस काय बोलतायत. एकंदरीत सुरेश धस आता ह्या ज्या 2 भेटी झालेल्या आहेत त्यानंतर मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात शांत बसणार की आणखी प्रखरतेने टीका करणार हे येणारा काळच ठरवेल. धन्यवाद.